नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स अँड डिव्हिडंड डिक्लेअर बाय 2 कंपनीज इज गिवन बिलो. 2 कंपनीज दिलेल्या आहे, कंपनी ए, कंपनी बी. तर मार्केट शेअरची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल कंपनी एसाठी शेअरची मार्केट व्हॅल्यू ₹132, कंपनी बी साठी मार्केट व्हॅल्यू आहे 144 अँड डिव्हिडंड डिक्लेअर बाय 2 कंपनीज. त्यानंतर कंपनी एने डिव्हिडंड डिक्लेअर केलं 12%, कंपनी बीने डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे 16%. इज गिवन बिलो. फेस व्हॅल्यू इज सेम अँड इट इज ₹100 फॉर बोथ द शेअर्स. दोन्ही कंपनीचे जे शेअर्स आहेत त्याच्यासाठी फेस व्हॅल्यू सारखीच आहे. दॅट फेस व्हॅल्यू इज ₹100. इन्व्हेस्टमेंट इन विच कंपनी इज मोर प्रॉफिटेबल. तर आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणत्या कंपनीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे. इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करणार, आपल्याकडे डिव्हिडंड दिलेला आहे, त्यानंतर फेस व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू आहे. सो या केसमध्ये आपण फाइंड करणार रेट ऑफ रिटर्न, ROR. रेट ऑफ रिटर्न ज्या कंपनीसाठी जास्त असणार आहे त्या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यावरून जास्त प्रॉफिट मिळालं असं आपण डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, समजलं क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर रेट ऑफ रिटर्न आपल्याला फाइंड करायचं. आपण बघितलं रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, एखाद्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला किती अमाऊंट मिळते, रिटर्न किती होतोय. सो दॅट इज रेट ऑफ रिटर्न. आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करतो रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न ज्यावेळेस डिव्हिडंड दिलेलं असतो त्यावेळेस आपण कसं कॅल्क्युलेट करतो, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल सम इन्व्हेस्टेड. किती पैसे इन्व्हेस्ट केले आणि किती फायदा झाला इन टर्म्स ऑफ डिव्हिडंड. हा जो रेशो असतो याला आपण 100ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला ROR मिळणार. ROR पर्सेंटेजमध्ये असतो. ठीक आहे, आता बघूया आपण सोल्युशन कसं असणार आहे. कंपनी ए, कंपनी बी अशा 2 केसेस दिल्या आहेत. त्यामुळे आपण दोन्ही केसमध्ये ROR किती असणार आहे ते फाइंड करूया. सो फॉर कंपनी ए, कंपनी ए साठी व्हॉट इज गिवन, फेस व्हॅल्यू आहे ₹100. ठीक आहे, त्यानंतर मार्केट व्हॅल्यू ₹132 अँड डिव्हिडंड इज इक्वल टू 12%. त्याच पद्धतीने कंपनी बी, फेस व्हॅल्यू दोन्ही केसमध्ये सारखीच आहे. सो फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100. देन मार्केट व्हॅल्यू ₹144 आणि डिव्हिडंड आहे 16%. ठीक आहे, ROR फाइंड करायचं आहे. तर आपल्याला सम इन्व्हेस्टेड किती, डिव्हिडंड किती, ह्या 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागतं. आता इथे आपल्याकडे एकच शेअर आपण कन्सिडर करतो, इथे नंबर ऑफ शेअर्स दिलेले नाही. एकच शेअर आपल्याला कन्सिडर करायचं आहे. त्या शेअरवरती सम इन्व्हेस्टेड किती असणार, डिव्हिडंड किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट डिव्हिडंड, व्हॉट इज डिव्हिडंड. डिव्हिडंड दिलेला आहे 12%. डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनी जेव्हा चांगला परफॉर्म करते, कंपनीला जो काही प्रॉफिट होते या प्रॉफिटमधला काही अमाऊंट किंवा या प्रॉफिटमधलं काही शेअर ते आपल्या शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करते किंवा डिवाइड करते, त्याला बोलतात डिव्हिडंड. डिव्हिडंड दिलेला आहे 12%. डिव्हिडंड कशावरती कॅल्क्युलेट होणार आहे, डिव्हिडंड मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होणार का फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होणार. डिव्हिडंड हा नेहमी फिक्स व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट होतो, म्हणजे डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट होतो. सो 12% ऑफ फेस व्हॅल्यू इज डिव्हिडंड. 12% म्हणजे 12/100. फेस व्हॅल्यू इज वॉट, फेस व्हॅल्यू इज 100. सो डिव्हिडंड किती आहे, ₹12. एकच शेअर आपण कन्सिडर करतो, ₹12 डिव्हिडंड मिळाला आहे. त्यानंतर सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, किती अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली. ठीक आहे, ते शेअर घेण्यासाठी. आता इथे आपण एकच शेअर कन्सिडर करतोय, म्हणजे एक शेअर घेण्यासाठी किती अमाऊंट लागली. आपण शेअर कोणत्या प्राईसला घेतो, शेअर आपण नेहमी मार्केट व्हॅल्यूला घेतो. शेअर्स आर ऑलवेज सोल्ड ऑर परचेस ऑन मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय असणार, एक शेअर घेण्यासाठी किती अमाऊंट मी पे केली याचाच अर्थ काय, मार्केट व्हॅल्यू काय होती. सो दॅट इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू, दॅट इज इक्वल टू ₹132. ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड झालं. अँड देअरफॉर हा फॉर्म्युला आपण लिहिणार, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड. डिव्हिडंड आहे ₹12, सम इन्व्हेस्टेड आहे 132, पर्सेंटेज आहे सो मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे, आता याला आपण सिम्प्लिफाय करू. 4ने डिव्हिजिबल असेल, सो 100/11. 100/11 सो थोडक्यात काय, ROR किती आला, 9.09% फॉर कंपनी ए. याच पद्धतीने आता आपण कॅल्क्युलेट करू कंपनी बी साठी. सो कंपनी बी साठी डिव्हिडंड आहे 16%. 16% ऑफ वॉट, 16% ऑफ फेस व्हॅल्यू. सो 16/100 मल्टिप्लाइड बाय फेस व्हॅल्यू इज ₹100. सो 16. डिव्हिडंड किती आलं, ₹16. त्यानंतर सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे, तो शेअर खरेदी करण्यासाठी किती अमाऊंट पे केली. आता यामध्ये आपण ब्रोकरेज किंवा जीएसटी या गोष्टी इन्क्लूड नाही करत आहोत, कारण तसे काही कंडिशन आपल्याला दिलेलं नाही आहे. सो सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू, कारण मार्केट व्हॅल्यूला शेअर घेतला गेलेला आहे. सो दॅट इज इक्वल टू ₹144. अँड देअरफॉर ROR इन दिस केस किती डिव्हिडंड मिळाला, 16.
सम किती इन्व्हेस्ट केली 144 मल्टिप्लाइड बाय 100 पर्सेंटेज आहे. याला आपण डिवाइड करणार 4ने और 144 इज कम्प्लीटली डिविजिबल बाय 16. 16 इंटू 9 इज 145. तसे तुम्ही करू शकता. सो दॅट इज इक्वल टू 100 बाय 9. 100 बाय 9 म्हणजे व्हॅल्यू किती असणार आहे 100 बाय 9 11.11. कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे, ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्नचा रेट जास्त आहे ती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल असणार आहे. फर्स्ट केस फॉर कंपनी ए रेट ऑफ रिटर्न इज 9.0 ने, फॉर कंपनी बी रेट ऑफ रिटर्न इज 11.11 and therefore investment in company B is more profitable. Investment in company B is more profitable का because ROR for company B is greater than ROR for company A. Rate of return in company B is greater than rate of return in company A and therefore investment in B is more profitable. Next question, question number 8. Shri Aditya Sanghvi invested rupees 50,118 in shares of face value rupees 100 when the market value is rupees 50. तर एका पर्सनने काही शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. टोटल अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली आहे रुपीज 50,118 एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली. त्यांनी शेअर्स घेतले आहे, त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे रुपीज 100 आणि शेअर ज्यावेळेस त्यांनी घेतले कोणत्या रेटने घेतले किंवा कोणत्या मार्केट व्हॅल्यूने घेतले, मार्केट व्हॅल्यू ज्यावेळेस 50 रुपीज होती त्यावेळेस त्यांनी ते शेअर्स घेतलेले आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी 50,118. ओके. रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.2%. रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज 18%. ब्रोकरेज पे करावं लागणार आहे तर ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे, GSTचा रेट दिला, GST इज 18%. ओके. हाऊ मेनी शेअर्स वर परचेस फॉर रुपीज 50,118. तर हे जे अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली तर ह्या अमाऊंटमध्ये किती शेअर्स परचेस केलेले ते आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला. शेअर्स घेतल्या गेलेला आहे, नंबर ऑफ शेअर्स घेतल्या गेलेला आहे, त्या शेअरची फेस व्हॅल्यू रुपीज 100, मार्केट व्हॅल्यू आहे रुपीज 50 रुपीज ह्या रेटनी शेअर्स घेतले आहे. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स किती आहे ते फाइंड करायचे आहे. त्यासाठी कंडिशन काय काय दिलेलं आहे, एवढे सगळे शेअर्स घेण्यासाठी पैसे किती गुंतवले गेले 50,118 प्लस अजून कंडिशन दिलेलं आहे की रेट ऑफ ब्रोकरेज होता 0.2% आणि त्यानंतर GST होता 18%. आता हे जे 50,118 ही जी अमाऊंट दिलेली आहे, जी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, इथे आपल्याला काय सांगितलं आहे, ब्रोकरेज पण दिलेला आहे, GST पण दिलेला आहे. म्हणजे ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट काय सांगते, ही अमाऊंट म्हणजे काय असणार की शेअर्स घेण्यासाठी किती पैसे लागले, नंबर ऑफ शेअर्स घेण्यासाठी मार्केट व्हॅल्यूने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली प्लस आपण शेअर्स घेतोय जे ट्रान्झॅक्शन होते किंवा जे ट्रेडिंग होते त्याच्यामध्ये ब्रोकरला सुद्धा काहीतरी अमाऊंट देतोय, म्हणजे ब्रोकरेज आपण किती दिले प्लस GST किंवा टॅक्स किती दिला. तर ही जी सगळी सम आहे, ही सगळी सम आहे ही अमाऊंट. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करता येईल, ब्रोकरेज फाइंड करता येईल, GST सुद्धा फाइंड करता येईल, मार्केट व्हॅल्यू दिलेली, ही व्हॅल्यू दिलेली, म्हणजे आपल्याला फक्त इथे आता एनची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. समजलं स्टेप्स कशा फॉलो करायच्या. सो सोल्युशन. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर रुपीज 100, मार्केट व्हॅल्यू रुपीज 50. ठीक आहे. त्यानंतर रेट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2% आणि GSTचा रेट आहे 18%. तर आपल्याला फाइंड करायचं नंबर ऑफ शेअर्स. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स माहिती नाही, नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचे. मग आपण काय करूया, एक शेअर घेण्यासाठी टोटल किती खर्च येणार आहे. एक शेअर घेण्यासाठी टोटल खर्च म्हणजे काय, एक शेअर घेण्यासाठी आपण मार्केट व्हॅल्यूनी शेअर घेतोय त्यामुळे एक शेअरची मार्केट व्हॅल्यू काय आहे प्लस एक शेअर घेण्यासाठी ब्रोकरेज किती लागला प्लस तो शेअर घेण्यासाठी GST किती पे गेला. एका शेअरसाठी आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड करू आणि ही जी अमाऊंट असणार ह्या अमाऊंटने टोटल अमाऊंटला आपण ज्यावेळेस डिवाइड करू त्यावेळेस आपल्याला मिळणार नंबर ऑफ शेअर्स. ओके. सो फर्स्ट आपण काय करूया, ब्रोकरेज कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू 0.2%. ब्रोकरेज कोणत्या व्हॅल्यूला पे केला जातो, ब्रोकरेज पे केला जातो मार्केट व्हॅल्यूला. ज्या व्हॅल्यूला शेअरची डील झालेली आहे म्हणजे सेल झाला किंवा परचेस झाला त्या मार्केट व्हॅल्यूलाच ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला जातो. सो दॅट इज इक्वल टू 0.2% ऑफ मार्केट व्हॅल्यू. दॅट इज इक्वल टू 0.2% म्हणजे 0.2/100 मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू इज 50. सो 0.1 रुपीज. एका शेअरसाठी ब्रोकरेज किती पे केलेला आहे रुपीज 0.1. त्यानंतर आपण लगेच आता GST कॅल्क्युलेट करूया. GST ऑन ब्रोकरेज
GST ऑन ब्रोकरेज किती आहे? GSTचा स्टँडर्ड रेट असतो 18%. 18% ऑफ ब्रोकरेज, 18% ऑफ 0.1. सो दॅट इज इक्वल टू 18 upon 100 multiplied by 0.1. So that is equal to 18. This is 1.8. 18 into 0.1, 1.8 divided by 100 rupees 0.018. ठीक है. And therefore total purchase value of one share, total purchase value of one share काय असणार आहे? पर्चेस व्हॅल्यू काय व्हॅल्यूने तो खरेदी केला गेला म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज किती पे केलेलं आहे एका शेअरसाठी प्लस या ब्रोकरेजवरती GST किती आहे. ठीक आहे, यांची सम. सो दॅट इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इज ₹50, त्यानंतर ब्रोकरेज 0.1 आणि GST 0.018. ही सम किती असणार? 050.118. ही झाली टोटल परचेस व्हॅल्यू. बट टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड किती आहे? टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹5018. बघा इथे आता जनरली आपल्याला नंबर ऑफ शेअर्स ज्यावेळेस फाईंड करायचे असतात, नंबर ऑफ शेअर्स हा तर एक कंप्लीट नंबर असणार आहे बरोबर, डेसिमलमध्ये तो नंबर येणार नाही. त्यामुळे नेहमी आपल्याला हा जो नंबर मिळेल ना एका शेअरची टोटल परचेस व्हॅल्यू किंवा एक शेअर किती प्राईसला घेतला ही व्हॅल्यू नेहमी या नंबरशी रिलेटेड असेल, एक तर सेम असेल किंवा मल्टिपलमध्ये असेल. सो थोडक्यात काय हे दोन नंबर एकमेकांना कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल म्हणजे कम्प्लिटली डिवाइड करतील. ठीक आहे. सो टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इज ₹50,118 अँड देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड, नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड किती अमाऊंट पे केली. सो अमाऊंट इन्व्हेस्टेड किती अमाऊंट पे केली आणि एक शेअर घेण्यासाठी किती खर्च येतोय किंवा परचेस व्हॅल्यू काय आहे. परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर. सो दॅट इज इक्वल टू अमाऊंट इन्व्हेस्टेड 50,118 डिवायडेड बाय 50.118. सो ही व्हॅल्यू काय असणार? 50,118 डिवायडेड बाय 50,118 अपॉन 100, राईट, नॉट 100, 1000. त्यामुळे 1/1/100 दॅट इज इक्वल टू 1000. दॅट मीन्स नंबर ऑफ शेअर्स वर परचेस, सॉरी असं लिहू शकतो आपण, देअरफॉर 1000 शेअर्स वर परचेस फॉर ₹50,118. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. श्री बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ ₹30,350 अँड परचेस शेअर्स ऑफ ₹69,650 इन अ डे. श्री बाटलीवाला यांनी काय केलं? एका दिवसामध्ये काही शेअर्स सेल केलेले आहे आणि काही शेअर्स त्यांनी परचेस केलेले आहे. नंबर ऑफ शेअर्स वगैरे काहीच इन्फॉर्मेशन नाही दिली, फक्त किती अमाऊंट त्यांना लागली ती व्हॅल्यू इथे दिलेली आहे. ही पेड ब्रोकरेज ॲट रेट ऑफ 0.1% ऑन सेल अँड परचेस. तर त्यांनी ब्रोकरेज किती पे केलेलं आहे? 0.1% ऑन सेल अँड परचेस. 18% GST वॉज चार्ज ऑन ब्रोकरेज. स्टँडर्ड रेट आहे 18%, तो ब्रोकरेजवरती लागणार आहे. फाइंड इज टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स. तर आपल्याला ब्रोकरेज आणि टॅक्स याच्यावरती त्यांचा किती एक्सपेंडिचर आहे, किती खर्च झाला ते फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला. इथे आपल्याला नंबर ऑफ शेअर्स किंवा फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू काहीच दिलेलं नाही. आपल्याला काय सांगितलं की ज्यावेळेस ते शेअर्स सेल करतात किंवा परचेस करतात त्यावेळेस त्यांना काहीतरी अमाऊंट शेअर्स सेल करण्यासाठी किंवा परचेस करण्यासाठी अमाऊंट द्यावी लागणार आहे. बट या व्यतिरिक्त जो ब्रोकरेज लागणार आहे आणि त्यानंतर त्या ब्रोकरेजवरती जो GST लागणार आहे म्हणजे हा जो एक्स्ट्रा खर्च होतोय तर हा खर्च किती आहे, हे एक्सपेंडिचर किती आहे, ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? आपण जे शेअर्स सेल केलेले आहे त्या अमाऊंटवरती आपण ब्रोकरेज GST कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर जे शेअर्स परचेस केलेले आहे त्या अमाऊंटवरती आपण ब्रोकरेज GST कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्यानंतर एंडला टोटल एक्सपेंडिचर म्हणजे सेल करतानाचं जे ब्रोकरेज GST आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार, परचेस करताना जे काही ब्रोकरेज आणि GST पे केलेलं आहे त्या दोन व्हॅल्यू आपण ॲड करणार. ठीक आहे. हा एक मार्ग आहे. किंवा आपण असं करू शकतो, बघा ब्रोकरेज दोन्ही केसमध्ये सारखंच आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण शेअर सेल करतो, परचेस करतो, त्याच्याने काही फरक नाही पडणार. त्यामुळे आपण काय करू शकतो, सेल करतानाची जी टोटल व्हॅल्यू आहे ती आपण परचेस व्हॅल्यूमध्ये ॲड करणार. ही जी टोटल अमाऊंट असणार ह्या टोटल अमाऊंटवरती आपण ब्रोकरेज फाइंड करू आणि त्याच्यावरती GST फाइंड करू. त्यानंतर या दोघांची ॲडिशन करू, दॅट विल बी टोटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. समजलं काय सांगते ते? ओके. सो सोल्युशन, टोटल अमाऊंट म्हणजे काय? शेअर्स काय प्राईजला सेल झाले आणि दुसरे शेअर्स काय प्राईजला परचेस झाले. सम किती असणार आहे? 0, 0, 0, 0,
सो ₹1,00,000 एवढी टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट झालेली आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे नेक्स्ट ब्रोकरेज. ओके, ब्रोकरेज आहे 0.1%. 0.1% म्हणजे 0.1/100 मल्टिप्लाइड बाय ही टोटल अमाऊंट 1,00,000. ओके, ₹100. सो दिस इज टोटल ब्रोकरेज. आपण काय करतोय, टोटल व्हॅल्यू, सेल परचेसेस सेपरेट नाही करत, आपण टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून त्याच्यावरती टोटल ब्रोकरेज किती आहे ते फाइंड करतोय. त्यानंतर आपण फाइंड करणार GST ऑन ब्रोकरेज. GST ऑन ब्रोकरेज, GST असतो 18%, ब्रोकरेज आहे ₹100. सो 18/100 मल्टिप्लाइड बाय 100, सो दॅट इज इक्वल टू ₹80. हा झाला ब्रोकरेज. दिस इज टोटल ब्रोकरेज. सॉरी, हा झाला GST. दिस इज टोटल GST. देअरफॉर expenditure on brokerage and tax is equal to total brokerage plus total GST on brokerage. So that is equal to ₹100 plus ₹18, that is equal to ₹118. हा झाला टोटल एक्सपेंडिचर. क्वेश्चन तुम्हाला समजला ना. आपल्याला काय सांगतो, टोटल एक्सपेंडिचर. इथे आपल्याला मार्केट व्हॅल्यूशी काही करायचं नाही. तर आता इथे परत असं कन्फ्युजन होईल की सेल करताना आपण GST ब्रोकरेज मायनस करतो, परचेस करताना GST ब्रोकरेज ॲड करतो. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. आपल्याला सिम्पली विचारलं होतं टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स, म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये किती ब्रोकरेज पे केला, किती टॅक्स पे केला तो, आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये किती ब्रोकरेज आहे, किती टॅक्स आहे, या सगळ्यांचे ॲडिशन, दॅट इज टोटल. त्यामुळे बाकी आपल्याला काही करायचं नाही. टोटल ब्रोकरेज फाइंड करा, टोटल GST फाइंड करा, हे आन्सर मिळणार आहे. आणि इन केस जर तुम्हाला हे सुचलं नाही की आपण अमाऊंट ॲड करू किंवा कन्फ्युजन असेल की हा योग्य मार्ग आहे की नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, फर्स्ट ऑफ ऑल हे जे फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ₹30350, याच्यावरती ब्रोकरेज फाइंड करा 0.1/100 ही व्हॅल्यू येईल. त्याच्यावरती GST फाइंड करा, ती ॲडिशन करा, म्हणजे एक्सपेंडिचर ऑन सेलिंग. ओके, त्याच पद्धतीने सेकंड केस आहे ती परचेस ज्यावेळेस होतं त्यावेळेस सुद्धा जी अमाऊंट आहे त्याच्यावरती ब्रोकरेज कॅल्क्युलेट करा, त्याच्यावरती GST कॅल्क्युलेट करा, तर त्याची सम करा आणि त्यानंतर ही सम आणि ती सम ॲड करा. सो दॅट आन्सर विल बी ₹118. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. श्रीमती अरुणा ठक्कर परचेस 100 shares of face value 100 when market value is ₹1,200. She paid brokerage at the rate of 0.3% and 80% GST on brokerage. Find the following. काय सांगितलं आहे, श्रीमती अरुणा ठक्कर यांनी काही शेअर्स परचेस केलेले आहे. नंबर ऑफ शेअर्स आहे 100. शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे ₹100, बट त्यांनी परचेस केले त्यावेळेस त्याची मार्केट व्हॅल्यू होती किंवा कोणत्या रेटने त्यांनी एक शेअर घेतलेला आहे, ती व्हॅल्यू आहे ₹1,200. ओके, शी पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.3%. आता या ट्रान्झॅक्शनवरती त्यांना ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. ब्रोकरेज आहे 0.3% आणि त्यानंतर 18% GST ऑन ब्रोकरेज विच इज स्टँडर्ड. फाइंड द फॉलोइंग. तर आपल्याला हे 4 क्वेश्चन दिलेले आहे, याचा आन्सर करायचं आहे. सो फर्स्ट, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर. 100 शेअरसाठी त्यांनी किती नेट अमाऊंट पे केलेली आहे. नेट अमाऊंट म्हणजे काय, इथे आपल्याला GST वगैरे काहीच कन्सिडर नाही करायचं, फक्त तेवढे शेअर्स घेण्यासाठी किती पैसे लागले. ठीक आहे, दॅट इज नेट अमाऊंट. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड, नंतर जी सम त्यांनी इन्व्हेस्ट केली त्याच्यावरती ब्रोकरेज किती दिलेलं आहे. GST पेड ऑन ब्रोकरेज, टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. सो थोडक्यात काय, आपण आतापर्यंत ज्या काही सगळ्या गोष्टी फाईंड करतो त्या प्रत्येक टर्मला त्यांनी एक क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला फक्त इथे मेन्शन करायचे आहे. ठीक आहे, सो सोल्युशन. नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड, number of shares purchased is equal to 100. त्यानंतर एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू आहे ₹1200. म्हणजे 1200 ह्या प्राईजनी, ₹1200 एक शेअर ह्या प्राईजनी त्यांनी 100 शेअर्स घेतलेले आहे. त्यानंतर ब्रोकरेज आहे, नेक्स्ट ब्रोकरेज 0.3% आणि GST आहे 18% ऑन ब्रोकरेज. ठीक आहे, तर सगळ्यात आधी फर्स्ट नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. 100 शेअर्स घेण्यासाठी त्यांनी किती अमाऊंट पे केली. ठीक आहे, किती अमाऊंट पे करणार. 100 शेअर्स आहे, एक शेअर घेतली. शेअर आपण नेहमी कोणत्या व्हॅल्यूला घेतो, मार्केट व्हॅल्यूला घेतो, बरोबर. त्यामुळे एक शेअर घेतला त्यांनी दिलेल्या मार्केट व्हॅल्यूने. असे त्यांनी किती शेअर्स घेतलेले आहे, 100. सो नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू. 100 शेअर्स
एक शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे 1200. सो 1 2 1 2 3 4 म्हणजेच काय 1,20,000 रुपीज एवढी अमाऊंट त्यांनी पे केली फक्त 100 शेअर्स घेण्यासाठी. दिस इज नेट अमाऊंट. नेक्स्ट ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड. आता ब्रोकरेज किती आहे? ब्रोकरेज गिवन इज 0.3%. ब्रोकरेज आपण कशावर कॅल्क्युलेट करतो? ब्रोकरेज आपण मार्केट व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करतो. सो 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू. बट हे झालं एका शेअरसाठीचं ब्रोकरेज. आपण किती शेअर्स घेतले किंवा ह्या केसमध्ये किती शेअर्स आहे? टोटल 100 शेअर्स. सो टोटल ब्रोकरेज पेड किती असणार आहे? 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 100. 0.3 अपॉन 100. 0.3% म्हणजे 0.3 अपॉन 100 ऑफ 1200 आणि असे घेतले आहे 100 शेअर्स. सो दॅट इज इक्वल टू 360. ठीक आहे. सो टोटल ब्रोकरेज पे केला त्यांनी ₹360. देन GST पेड ऑन ब्रोकरेज. GST इज इक्वल टू 18% ऑफ ब्रोकरेज. ब्रोकरेज वॉट? ब्रोकरेज आहे इथे ₹360. सो दिस इज टोटल GST कारण दिस इज टोटल ब्रोकरेज. सो 18 अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय 360. सो 18 इंटू 18, 18 स्क्वेअर 324. 324 अपॉन 5 डिव्हिजन असणार आहे ₹64.8. हा झाला GST. सो GST पेड ऑन ब्रोकरेज ₹64.8. देन टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. ही होती नेट अमाऊंट. आता टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट म्हणजे काय असणार आहे? 100 शेअर्स घेण्यासाठी जो काही खर्च आला या मार्केट व्हॅल्यूने म्हणजेच काय नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स हे प्लस याच्यावरती काय काय खर्च आहे अजून याच्यावरती ब्रोकरेज लागलेला आहे, ब्रोकरेजवरती टॅक्स लागलेला आहे. तर ह्या सगळ्यांचे ॲडिशन असणार आहे टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. सो लास्टसाठी टोटल अमाऊंट पेड इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स किंवा असं लिहू शकतो आपण नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. त्यानंतर त्याच्यावरती किती ब्रोकरेज लागला टोटल आणि या ब्रोकरेजवरती किती टॅक्स लागला यांची ॲडिशन. सो 1,20,000 प्लस ₹360 आणि GST आहे 64.8. ठीक आहे. ही ॲडिशन किती असणार आहे? 360 प्लस 64.8 424.8. ती व्हॅल्यू आपल्याला यामध्ये ॲड करायची. सो 1,20,424.8. सो दिस इज टोटल अमाऊंट पेड. त्यामुळे एंड तुम्ही या सगळ्या आन्सर्स लिहू शकता. देअरफॉर नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स इज ₹1,20,000. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड इज ₹360. GST पेड ऑन ब्रोकरेज इज ₹64.8 and total amount paid for 100 shares is ₹1,20,424.8. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटचा. क्वेश्चन नंबर 11. श्रीमती अनंगा दोशी परचेस 22 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹660. आता आपण एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले, एवढी प्रॅक्टिस झाली की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन स्टेटमेंट रीड करता तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि काय काय विचारणार आहे. सो फर्स्ट काय सांगितलं की 22 शेअर्स परचेस केले म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहे 22. फेस व्हॅल्यू ₹100. फेस व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजेच काय फेस व्हॅल्यूचा यूज आपल्याला कुठे होणार आहे? फेस व्हॅल्यूचा यूज आपल्याला मे बी जर डिव्हिडंडची इन्फॉर्मेशन दिली असेल तर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायला होणार आहे. सो दॅट इज फेस व्हॅल्यू फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹660. म्हणजे मार्केट व्हॅल्यू दिलेले म्हणजेच काय या व्हॅल्यूला एक शेअर अशा पद्धतीने शेअर्सचे डिलिंग होणार आहे म्हणजे शेअर परचेस केले जाणार आहे किंवा विकले जाणार आहे. ह्या केसमध्ये परचेस होत आहे. सो याचा अर्थ काय ₹660 एक शेअर अशा पद्धतीने 22 शेअर्स घेतल्या गेलेले आहे. एवढी इन्फॉर्मेशन समजली. नाव फाइंड द सम इन्व्हेस्टेड. मग आपल्याला सम इन्व्हेस्टेड फाइंड करायची. सम इन्व्हेस्टेड फाइंड करायची म्हणजे काय एक शेअरसाठी आपण एवढी प्राइस पे करतो तर 22 शेअरसाठी किती प्राइस असणार आहे? सो सम इन्व्हेस्टेड काय असणार आहे? 22 × 660. ठीक आहे. फर्स्ट पार्ट झाला सोल्युशनचा. आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड शी सोल्ड ऑल शेअर्स वेन मार्केट व्हॅल्यू वॉज ₹650. आता त्यांनी काय केलं शेअर्स थोडे दिवस ठेवले 20% डिव्हिडंड त्यांना मिळालं. डिव्हिडंड म्हणजे काय जो काही प्रॉफिट असतो प्रॉफिटचा काही पर्सेंटेज कंपनीकडनं शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. सो 20% डिव्हिडंड हा झाला त्यांचं इन्कम. एवढी अमाऊंट त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी काय केलं हे जे ऑल शेअर्स होते ते त्यांनी सेल केले. आता ठीक आहे हे जे 22 शेअर्स होते त्यांनी सेल केले ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू होती 650. ठीक आहे 650 ही व्हॅल्यू असताना त्यांनी हे शेअर्स सेल केले. सो थोडक्यात काय इथे दोन ट्रान्झॅक्शन झाले. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी शेअर्स परचेस केले
त्यानंतर ते थोडे दिवस त्यांनी ठेवले, त्याच्यावरती डिव्हिडंड कमवलं आणि त्याच्यानंतर ते शेअर जे आहे ते त्यांनी सेल केलेले आहे. शी पेड 0.1% ब्रोकरेज ऑन ईच ट्रेडिंग डन. प्रत्येक ट्रेडिंगवरती त्यांनी 0.1% ब्रोकरेज दिलेला आहे. याचा अर्थ काय, ज्यावेळेस त्यांनी शेअर्स परचेस केले त्यावेळेस त्यांनी ब्रोकरेज दिलेलं आहे, ज्यावेळेस त्यांनी शेअर सेल केले त्यावेळेस सुद्धा त्यांनी ब्रोकरेज दिलेलं आहे. ओके, फाइंड द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इन शेअर ट्रेडिंग. तर आपल्याला थोडक्यात सांगायचं की इथे प्रॉफिट झाला का लॉस झाला टोटल. ठीक आहे, म्हणजे शेअर्स त्यांनी घेतले, त्यानंतर त्यांनी डिव्हिडंड कमवलं आणि त्यानंतर त्यांनी ते सेल केले. मग आता फक्त हे नंबर्स बघून आपण लगेच डिसाईड नाही करू शकणार इथे प्रॉफिट आहे का लॉस आहे. तर आपल्याला हे सगळे कॅल्क्युलेशन करून डिसाईड करायचं एंडला त्यांना प्रॉफिट झाला का लॉस झाला. क्वेश्चन क्लिअर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं जीएसटी काही मेन्शन नाही केलेलं, म्हणजे आपल्याला फक्त ब्रोकरेजेस कन्सिडर करायचं आहे. ओके, ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. तर आपण काय करूया, हा क्वेश्चन आहे हा 2 पार्टमध्ये करूया. फर्स्ट, शेअर्स त्यांनी परचेस केले, सो परचेसिंग. क्वेश्चनची क्लॅरिटी आली, काय सांगितलं आहे, काय फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात आधी ज्यावेळेस शेअर्स परचेस केले जातात त्यावेळेस काय होतं ते आपण बघूया. सो नंबर ऑफ शेअर्स किती घेतले त्यांनी, 22. फेस व्हॅल्यू होती ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू आहे ₹660. देअरफॉर सम इन्व्हेस्टेड काय असणार आहे, किती अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली हे शेअर्स घेण्यासाठी. हे शेअर्स घेण्यासाठी त्यांनी अमाऊंट इन्व्हेस्ट केली असणार आहे. नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स घेतले आणि एक शेअर कोणत्या प्राईजने घेतलं, कोणत्या रेटने घेतलं, म्हणजेच काय मार्केट व्हॅल्यू. ओके, सो नंबर ऑफ शेअर्स आहे 22 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 660. प्रॉडक्ट फाइंड करायचं आपल्याला. 66 × 22 5411452. सो ₹14,550 एवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. या पार्टचा आन्सर आपल्याला मिळाला. नाव त्यानंतर नेक्स्ट काय झालं, परचेस केले, त्यानंतर एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांना डिव्हिडंड मिळालेला. डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू 20%. डिव्हिडंड कशावरती फाइंड केला जातो, डिव्हिडंड हा नेहमी फिक्स व्हॅल्यूवरती, फेस व्हॅल्यूवरती फाइंड केला जातो. सो 20% ऑफ फेस व्हॅल्यू. बट आता हे एका शेअरसाठी किती डिव्हिडंड मिळालं ते आपल्याला इथे मिळेल. बट आपल्याला काय लागणार आहे, टोटल डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड म्हणजे काय असणार आहे, 20% ऑफ फेस व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय किती शेअर्स घेतले. एका शेअर मागे एवढा डिव्हिडंड मिळतो. शेअर्स किती आहे, 22. सो दिस विल बी टोटल डिव्हिडंड. ओके, सो दॅट इज इक्वल टू 20/100 मल्टिप्लाइड बाय फेस व्हॅल्यू इज ₹100 मल्टिप्लाइड बाय 22, ₹440. हा झाला टोटल डिव्हिडंड. ओके, समजलं इथपर्यंत. त्यानंतर यानंतर काय झालेलं आहे, सेल केले आहे त्यांनी शेअर्स. इथेच लिहूया आपण. सो सेलिंगच्या वेळेस त्यांनी काय केलं, सगळे शेअर्स सेल केलेले, 22 शेअर्स सेल केलेले आहे. वेन मार्केट व्हॅल्यू वॉज ₹650. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹650. ठीक आहे, अजून एक गोष्ट इथे राहिली, आपल्याला इथे ब्रोकरेज सुद्धा फाइंड करावं लागणार. परचेस करता ह्या ट्रान्झॅक्शनसाठी किंवा ह्या ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज किती आहे ते सुद्धा आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. ऑल्सो ह्या पार्टसाठी ऑल्सो ब्रोकरेज इज इक्वल टू किती आहे, 0.1%. ब्रोकरेज कोणत्या व्हॅल्यूवरती, ब्रोकरेज म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूला शेअरचं डिलिंग झालेलं आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय होती त्याच्यावरती ब्रोकरेज असणार आहे. सो 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू आहे 660. हे झालं एका शेअरसाठी किती ब्रोकरेज आहे, असे किती शेअर्स आहेत, 22. सो मल्टिप्लाइड बाय 22. 0.1/100 मल्टिप्लाइड बाय 660 मल्टिप्लाइड बाय 22. सो दॅट इज इक्वल टू ही व्हॅल्यू असेल 66 × 22. एक काम करूया आपण, ही व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड केलेली आहे ना. 660 × 22 14520 मल्टिप्लाइड बाय 0.1/100. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे, हा 0 आणि 0.1 कॅन्सल होणार. 1452/100 म्हणजे 14.52. ठीक आहे, कॅल्क्युलेशन समजलं. सो दिस इज ब्रोकरेज फॉर परचेसिंग. ओके, आता सेलिंग, मार्केट व्हॅल्यू आहे एवढी. देअरफॉर टोटल ज्यावेळेस शेअर्स सेल केले जाणार आहे, शेअर्स सेल करताय म्हणजे काय, शेअर्स जाणार आणि पैसे आपल्याला मिळणार म्हणजे काय, टोटल अमाऊंट रिसिव्ह होणार आहे. सो अमाऊंट रिसिव्ड, देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड किती असणार आहे, 650. या मार्केट व्हॅल्यूने शेअर सेल केल्या गेले असे किती शेअर्स आहे, 22. सो 65 × 22 1430 ₹14,300. ओके,
ही अमाऊंट रिसीव्ह व्हायला पाहिजे होती फक्त ह्या शेअर सेल केल्यामधनं. बट याच्यामध्ये आता काय होणार आहे, याच्यामध्ये आपल्याला ब्रोकरेजसुद्धा कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, ब्रोकरेजसुद्धा द्यावं लागणार आहे. त्यामुळे आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करूया. ब्रोकरेज पेड, ब्रोकरेज आहे टोटल ब्रोकरेज आहे 0.1%. कोणती व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. हे झालं एका शेअरसाठी असे किती शेअर सेल केले, 22. सो 0.1/100 मल्टिप्लाइड बाय 650 मल्टिप्लाइड बाय 22. सो ही व्हॅल्यू असणार आहे 65 × 22 न्यूमरेटर डिनॉमिनेटर 100. 650 × 0.1 ही व्हॅल्यू येणार 65 × 22/100. 65 × 22, 65 × 22 आपण ऑलरेडी इथे केलेला. 65 × 22 असतो 1430. सो 1430 डिवायडेड बाय 100. सो ₹14.3. ओके, हा झाला टोटल ब्रोकरेज फॉर सेल. आता आपल्याला डिसाईड करायचं की ह्या ट्रेडिंगमध्ये, ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला. प्रॉफिट किंवा लॉस आपण कसं डिसाईड करू शकतो, किती अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागली आणि किती रिटर्न मला मिळालेला. बरोबर, प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय, मी किती पैसे लावले आणि मला किती रिटर्न मिळालेला, याच्यामधला जो नंबर मोठा असेल त्याच्यावरून आपण डिसाईड करणार इथे प्रॉफिट झाला का लॉस झाला. आता ह्या केसमध्ये किती पैसे लावले आहे, किती पैसे लावले म्हणजे काय, किती सम इन्व्हेस्ट केली. सो ही सम आहे प्लस याच्यामध्ये मला ब्रोकरेजसुद्धा द्यावं लागला. सो टोटल किती पैसे लावलेले आहे, किती पैसे गुंतवलेले आहे म्हणजे सम इन्व्हेस्टेड प्लस ब्रोकरेज. ही जी ॲडिशन असणार आहे, ही ॲडिशन एवढे पैसे मला द्यावे लागणार की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट केलेले आहे. समजते इथपर्यंत. त्यानंतर माझं इन्कम काय असणार, इन्कम काय असणार आहे, इन्कम म्हणजे ज्यावेळेस मी हे शेअर सेल करते तसं मला किती अमाऊंट मिळते, दॅट विल बी माय इन्कम. बरोबर, शेअर सेल करते एवढी अमाऊंट मला मिळते, बट याच्यामधून मला ब्रोकरेजसुद्धा द्यावं लागणार आहे. त्यामुळे या अमाऊंटमधून मी ब्रोकरेज मायनस करेन. हा झाला एक प्रकारचा इन्कम. प्लस या केसमध्ये आपल्याला डिव्हिडंडसुद्धा मिळतो. डिव्हिडंड, दिस इज अगेन इन्कम. डिव्हिडंडसुद्धा काय असणार, इन्कम असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही अमाऊंट ॲड करायची आहे कशामध्ये, अमाऊंट रिसिव्ड मायनस टोटल ब्रोकरेज याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मग हे दोन नंबर आपल्याला कम्पेअर करायचे आहे. आय होप तुम्हाला समजते काय सांगते ते. सो आता आपण काय करूया, टू डिसाईड प्रॉफिट ऑर लॉस आपण काय करणार, टोटल इन्व्हेस्टमेंट काय होती, शेअर्स खरेदी करण्यासाठी किती अमाऊंट लावलं गेली, ₹14,520 एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. प्लस मला ब्रोकरेजसुद्धा पे करावं लागणार आहे, म्हणजे अनघा दोषी यांना ब्रोकरेजसुद्धा पे करावं लागणार आहे. त्यामुळे तो ब्रोकरेज किती आहे, ब्रोकरेज इज 14.52 एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करावं लागणार. सो अमाऊंट इन्व्हेस्टेड किती असणार आहे, 14 ना, 14,534.52 ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट. मला इन्कम किती मिळतोय, मला म्हणण्यापेक्षा ह्या केसमध्ये इन्कम किती मिळतोय. इन्कम म्हणजे काय असणार आहे, इन्कम दोन फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल. एक तर आपल्याला डिव्हिडंड मिळतोय, प्लस ज्यावेळेस मी शेअर सेल करते त्यावेळेस मला किती अमाऊंट रिसिव्ह होतोय, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग. ठीक आहे, सो डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड इज 440 प्लस अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग किती असणार आहे, टोटल अमाऊंट टू बी रिसिव्ड असं लिहू आपण, अमाऊंट टू बी रिसिव्ड. सो 14,300 मला काही अमाऊंट मिळते, बट त्या अमाऊंटमधून मला ब्रोकरेज पे करायचं आहे. त्या अमाऊंटमधून पे करायचं म्हणजे काही इथे मला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन ऑफ व्हॉट, ब्रोकरेज मायनस 14.3. एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण शेअर सेल करतो त्यावेळेस मला काहीतरी अमाऊंट पे करावी लागणार आहे. बरोबर, ब्रोकरला किंवा GSTला. त्यामुळे त्या केसमध्ये आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो. नेहमी लक्षात ठेवा, ब्रोकरेज GST सेल करतो त्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करतो, ज्यावेळेस परचेस करतो त्यावेळेस आपण ते ॲड करतो. कारण परचेस करताना आपण काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय, बरोबर, इन्व्हेस्ट करतो, त्यामुळे त्यामध्ये ॲडिशनल GST आणि ब्रोकरेज आपल्याला ॲड करावं लागणार. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सो सेल करतोय त्यामुळे इथे ब्रोकरेज आपण मायनस करणार आहोत. त्यामुळे ही टोटल किती असणार आहे, 440,04714. याच्यामध्ये मला मायनस करायचं, मायनस 14.3. 14,740,00 14.3 सबट्रॅक्शन. So that is equal to ₹14725.7 or 70. तर ही झाली टोटल इन्कम. प्रॉफिट और लॉस यामध्ये जर तुम्ही बघितले इन्व्हेस्टमेंट आणि इन्कम यामध्ये काय मोठा आहे, इन्कम इज ग्रेटर दॅन इन्व्हेस्टमेंट.
जेवढे पैसे लावले त्यापेक्षा जास्त पैसे मला रिटर्न म्हणून मिळत आहे किंवा इन्कम म्हणून मिळत आहे, याचा अर्थ काय, देअर इज प्रॉफिट. आपल्याला प्रॉफिटच विचारलं आहे. फाइंड द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. अच्छा, आपल्याला पर्सेंटेजसुद्धा फाइंड करायचं. तर आता डिस्कस फाइंड द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इन शेअर ट्रेडिंग. प्रॉफिट आहे, प्रॉफिट तर आपण डिसाईड केलं. आता आपल्याला डिसाईड करायचं की पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और पर्सेंटेज ऑफ लॉस, म्हणजे आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इथे फाइंड करायचं आहे. अगेन आता पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काय असणार आहे, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट, किती प्रॉफिट झालं, प्रॉफिट किती झाला आणि किती इन्व्हेस्टमेंट होती, टोटल इन्व्हेस्टमेंट, याचा रेशो, राईट, मल्टिप्लाइड बाय 100. प्रॉफिट आपण असंच फाइंड करतो. सो प्रॉफिट म्हणजे काय असणार आहे, प्रॉफिट म्हणजे या दोन नंबरची सबट्रॅक्शन, 14,725.70 मायनस 14,534.52 डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे 14,534.52 मल्टिप्लाइड बाय 100. आता आपल्याला हे सबट्रॅक्शन, मग ही डिव्हिजन कॅरी आउट करायची आहे. सो बघा सबट्रॅक्शन किती असणार आहे, 14,725. आता फक्त कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे, 534.52 191.18 divided by 14,534.52 multiplied by 100. So that is equal to आपण आधी हा रेशो फाइंड करूया. याला आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे, कॅल्क्युलेशन आपण त्या साईडला करू. $191.18 अपॉन 14,534.52 मल्टिप्लाइड बाय 100. या दोन्ही नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो आता फर्दर आपण काय करूया, डायरेक्ट डिव्हिजन कॅरी आउट करू. सो 7,2,6,7,26 आणि 9,559 मल्टिप्लाइड बाय 100. सो दॅट इज इक्वल टू 9,559.00 डिवायडेड बाय 7,2,6,7,26. बघूया डायरेक्ट डिव्हिजन, कारण आपल्याला तसंही नियरेस्ट इंटिजर सांगितलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त पुढची डिव्हिजन करण्याची गरज नाही. म्हणजे 1-2 नंबर जरी मिळाले तरी सफिशियंट असणार आहे. सो 9,559.00 आणि 7,2,6,7,26. नंबर जर तुम्ही बघितले दिस ही अराउंड 72,000 आहे, अराउंड 95,000 आहे. त्यामुळे इथे ऑब्व्हियसली 1ने आपल्याला मल्टिप्लाय करावं. 2ने मल्टिप्लाय केलं तर एक डिजिट अजून वाढणार आहे. त्यामुळे फर्स्ट असेल 1, 7,2,6,7,26 सबट्रॅक्शन असेल ओके. आता नेक्स्ट आपल्याला एक 0 घ्यावं लागेल. इथे आपण एक डेसिमल देणार. 7,2,6,7,26 मल्टिप्लाइड बाय दिस. तर 7 आणि 22 ना, तर आपण 3ने मल्टिप्लाय करून बघू. 7,2,6,7,26 मल्टिप्लाइड बाय 3. हा नंबर या नंबरपेक्षा लहान येतो. 4ने मल्टिप्लाय केला नंबर मोठा आहे, त्यामुळे नेक्स्ट असेल 3. सो 2,180,178. आपल्याला नियरेस्ट इंटिजर सांगितलं, त्यामुळे एवढा जरी नंबर मिळाला तरी सफिशियंट असणार आहे. त्यामुळे एवढी डिव्हिजन आपण इथपर्यंत कॅरी आउट करणार. सो थोडक्यात काय, ही डिव्हिजन किती मिळाली आपल्याला, ही व्हॅल्यू किती मिळाली. सो दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 1.3. 1.3 दिस इज पर्सेंटेज, राईट. त्यामुळे याला आपण नियरेस्ट इंटिजरमध्ये लिहिणार. 1.3 आहे, नियरेस्ट इंटिजर काय असणार 1. त्यामुळे या केसमध्ये प्रॉफिट किती झाला 1%. Therefore we can write there is a profit in share trading and percentage of profit is 1%.